नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण आशययुक्त अध्यापन पद्धती भूगोल या विषयाला सुरुवात करणार आहोत. आज या व्हिडिओमध्ये युनिट नंबर 1 मधल्या पहिल्या सब युनिटला आपण सुरुवात करत आहोत. पहिल्या सब युनिटमध्ये आपण आशययुक्त अध्यापन पद्धतीची संकल्पना आणि स्वरूप हा भाग लक्षात घेणार आहोत. सुरुवातीला म्हणजे ह्या व्हिडिओमध्ये आपण फक्त आशययुक्त अध्यापन पद्धतीची संकल्पना अभ्यासणार आहोत. तर ही संकल्पना अभ्यासण्यापूर्वी थोडीशी आपण याची प्रास्ताविका किंवा या पद्धतीचा उगम हा नेमका कोणत्या कारणामुळे झाला हे लक्षात घेणार आहोत. तर यामध्ये असं म्हटलेलं आहे की जी काही आपली शिक्षण प्रक्रिया आहे तर यामध्ये अध्ययन आणि अध्यापन या दोन गोष्टींना विशेष महत्त्व आहे. म्हणजे जर प्रभावी अध्यापन केलं तर अध्ययन हे चांगलं होतं. आता तुम्हाला या ठिकाणी अध्यापन आणि अध्ययन या दोन शब्दांना लक्षात ठेवावं लागणार आहे. अध्यापन म्हणजे शिक्षक जे शिकवतो त्याला आपण अध्यापन म्हणणार आहोत आणि विद्यार्थी जे शिकणार आहेत त्याला आपण अध्ययन असं म्हणणार आहोत. तर मग या ठिकाणी साधारण 1960 आणि 70च्या दशकामध्ये असं म्हटलं जात होतं की या शिक्षण प्रक्रियेमध्ये अध्यापन हे खूप महत्त्वाचं आहे. जर प्रभावी अध्यापन झालं तर अध्ययन हे सुद्धा प्रभावी होणार आहे. आणि म्हणून या शिक्षण देणाऱ्या प्रत्येक प्रशिक्षण संस्थेमध्ये जे काही अध्यापन आहे तर या अध्यापनाच्या दृष्टिकोनातून पूर्णपणे ट्रेनिंग किंवा प्रशिक्षण हे दिलं जात होतं. कारण याला एकच गोष्ट होती की शिक्षकाकडनं जे अध्यापन आहे हे प्रभावी होणं गरजेचं आहे. हे एक मत होतं. आणि दुसरं याला कारण असं होतं की जो काही प्रशिक्षण घेण्यासाठी जो विद्यार्थी आलेला असतो तर हा ग्रॅज्युएशन पूर्ण करून आलेला असतो. म्हणजेच त्या संबंधित विषयामध्ये त्याने पदवी पूर्ण केलेली असते आणि म्हणून त्याच्याकडे पदवीपर्यंतचं ज्ञान आहे हे गृहीत धरलेलं असल्याने या प्रशिक्षण संस्थांमध्ये फक्त अध्यापन पद्धती महत्त्वाची हे लक्षात घेऊन त्याचं ट्रेनिंग दिलं जात होतं. परंतु हळूहळू विविध प्रकारचे जसे बदल होत गेले त्यानुसार हेही एक लक्षात आलं की हा जो काही विद्यार्थी आहे ज्याने या BEd महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेतलेला आहे तर याने पदवीपर्यंतचं ज्ञान मिळवलेलं आहे हे खरं आहे. परंतु त्याने जे काही ज्ञान मिळवलेलं आहे तर तो स्वतः विद्यार्थी असताना ते मिळवलेलं आहे. म्हणजेच काय तर विद्यार्थी या भूमिकेतनं त्याने तो विषय अभ्यासलेला आहे. तर मग आता या विद्यार्थ्याला हा आशय पुन्हा अभ्यासण्याची गरज आहे. तर ते का? कारण त्याला तो आशय शालेय विद्यार्थ्यांपर्यंत पोचवायचा आहे आणि म्हणून तो पोचविण्यासाठी त्याला त्या आशयाचं सखोल ज्ञान मिळण्याच्या दृष्टिकोनातनं शिक्षणशास्त्र महाविद्यालयांमध्ये आशय आणि अध्यापन पद्धती या दोघांनाही सारखं महत्त्व दिलं जाऊ लागलं. मग मध्यंतरीच्या काळामध्ये म्हणजे साधारण 70 ते 75 या काळाच्या दरम्यान या ठिकाणी आशयासह अध्यापन पद्धती असं म्हटलं जाऊ लागलं. म्हणजे पूर्वी फक्त अध्यापन पद्धतीला महत्त्व दिलं होतं. त्यानंतरच्या काळामध्ये आशय आणि अध्यापन पद्धती या दोघांनाही पूर्णपणे महत्त्व दिलं जाऊ लागलं. परंतु त्या पद्धतींमध्ये आशयाला सोबत घेऊन अध्यापन पद्धती असं म्हटलं जात होतं. परंतु त्यामध्येही आणखी बदल झाला. आपली शिक्षणशास्त्र संस्थांना किंवा मग ह्या ज्या काही प्रशिक्षण देणाऱ्या जेवढ्याही काही संस्था आहे तर त्यांना मान्यता देणारी दिल्लीची जी काही संस्था आहे ज्याला आपण NCTE म्हणतो, नॅशनल कौन्सिल ऑफ टीचर एज्युकेशन, ही जी काही संस्था आहे तर या संस्थेने 1978 एक अभ्यासक्रमाची रचना केली ज्याला आपण आराखडा म्हणतो. तर हा जो काही अभ्यासक्रमाचा आराखडा आहे तर त्यांनी तो पब्लिश केला, प्रसारित केला आणि यामध्ये असं म्हटलं गेलं
की हे जे काही आशय आणि अध्यापन पद्धती ह्या ज्या काही दोन गोष्टी आहेत, तर ह्या दोन वेगवेगळ्या नाही आहेत. या दोन कशा आहेत, तर त्या एकमेकांना धरून चालणाऱ्या आहेत किंवा एकमेकांमध्ये त्या इतक्या गुंतलेल्या आहेत की त्या आपल्याला वेगळ्या करता येणार नाहीत. आणि म्हणून 1978 पासून आपल्या या विषयाला आशययुक्त अध्यापन पद्धती असं नाव देण्यात आलं. मग आता या संपूर्ण प्रक्रियेमध्ये आपण भूगोल विषयाचे विद्यार्थी आहोत. मग आता आपण जी वर चर्चा केली, तर ती संपूर्ण चर्चा जर तुमच्या या स्वतःच्या बाबतीमध्ये जर लागू करायची झाली, तर ती आपल्याला अशा स्वरूपात लक्षात येईल की तुम्ही सर्वजण पदवीपर्यंत भूगोल विषयाचा अभ्यास करून आलेले आहात. मग आता हा जो काही भूगोल विषय आहे, तर या विषयामध्ये अनेक घटक आहेत. जसं आपण सिलेबस लिहून घेताना बघितलं की खगोलशास्त्र आहे, त्याच्यामध्ये अक्षवृत्त आहे, रेखावृत्त आहे किंवा पृथ्वीची अंतर्गत रचना आहे, विविध प्रकारचे खंड आहेत, हवामानशास्त्र आहे. या सर्वांचा अभ्यास तुम्ही करून आलेले आहात. पण आता हा जो काही तुम्ही करून आलेले अभ्यास आहे, तर या अभ्यासाला तुम्हाला विद्यार्थ्यांपर्यंत पोचवायचं आहे, शालेय विद्यार्थ्यांपर्यंत. आणि म्हणून आपण जरी पदवीपर्यंत शिकलेलो असलो तरीसुद्धा विद्यार्थ्यांना नेमकं आपल्याला काय द्यायचं आहे, त्याच्यानंतर ते कसं द्यायचं आहे आणि किती द्यायचं आहे, हा सगळा जो काही भाग आहे तो आपल्याला या नवीन आलेल्या आशयातनं शिकायचा आहे. म्हणजे तुम्ही जो आशय शिकलेला आहे तो तसंच राहणार आहे. त्यामध्ये आपल्या नदीच्या अवस्था ज्या आहेत तर त्याच राहणार आहेत. जसं आपण म्हटलं होतं की नदी जी आहे तर ती खनन, वहन आणि संचयन हे कार्य करते. तर या कार्यात कुठलाच बदल होणार नाही. परंतु आपण या खनन, वहन आणि संचयन कार्यामध्ये तिने जी काही भूरूपं तयार केलेली असतील किंवा हे जे काही तिचं कार्य आहे, तर हे कशा प्रकारे चालतं हे आपल्याला विद्यार्थ्यांना कसं समजून सांगायचं आहे. पदवीपर्यंत आपण खूप सखोल अभ्यासलेलं आहे, परंतु पदवीपर्यंत जरी सखोल अभ्यासलेलं असलं तरी आपल्यासमोर बसलेला विद्यार्थी हा किती मोठा आहे, त्याची बौद्धिक क्षमता काय आहे, त्याची आकलनशक्ती किती आहे, हे सगळं बघून त्याला आपल्याला नेमकं किती हा आशय द्यायचा आहे, नेमका कसा पोचवायचा आहे, हे आपल्याला आशययुक्त अध्यापन पद्धतीमध्ये लक्षात घ्यायचं आहे. तर एकंदरीत आशययुक्त अध्यापन पद्धतीचा उगम हा का झाला, तर इथे आपल्याला एका वाक्यात आणि थोडक्यात असं सांगता येईल की आशय आणि अध्यापन पद्धती या दोनही अशा इतक्या महत्त्वाच्या संकल्पना आहेत की ज्या परस्परांपासून वेगळ्या होऊ शकत नाही. आणि म्हणूनच 1978मध्ये NCTE ही जी काही आपली शिक्षणशास्त्र महाविद्यालयांना किंवा शिक्षण प्रशिक्षण देणाऱ्या संस्थांना मान्यता देणारी सर्वोच्च संस्था आहे, तर हिने आशययुक्त अध्यापन पद्धती या विषयाची रचना केलेली आहे. मग आता आपल्याला या आशययुक्त अध्यापन पद्धतीचा अर्थ या ठिकाणी लक्षात घ्यायचा आहे. मग अर्थ या ठिकाणी काय सांगतोय की आशययुक्त अध्यापन पद्धती या संकल्पनेला इंग्रजीमध्ये आपण काय म्हणतो, तर कंटेंट कम मेथोडॉलॉजी. मग आता या ठिकाणी कंटेंट कम हा जो काही शब्द आहे, तर हा कम आपला नेहमीचा नाही लिहिला आहे, तर इथे काय लिहिलं आहे त्याचं स्पेलिंग CUM. तर या म्हणजे कंटेंट कम मेथोडॉलॉजी, तर असे हे 3 शब्द या आशययुक्त अध्यापन पद्धतीसाठी वापरलेले आहेत. तर या 3 शब्दांचा नेमका अर्थ काय आहे, तर तो आपण समजून घेऊया. सुरुवातीला आशय. आशय याला आपण इंग्रजीमध्ये काय म्हटलेलं होतं, कंटेंट. तर मग या ठिकाणी आशयाची व्याख्या किंवा आशयाचा अर्थ आपल्याला काय सांगता येतो की शिक्षकाला ज्या विषय घटकाचे अध्यापन करावयाचे आहे त्या घटकाचे सखोल ज्ञान म्हणजे आशय होय. पुन्हा एकदा ही व्याख्या नीट लक्षात घ्या की शिक्षकाला ज्या विषय घटकाचे अध्यापन करावयाचे आहे त्या घटकाला
त्या घटकाचे सखोल ज्ञान म्हणजे आशय होय. मग आता या ठिकाणी आपण एक उदाहरण घेऊया. मग भूकंप या संकल्पनेचं अध्यापन करायचं आहे. म्हणजे भूकंप हा जो काही भाग आहे तर हा आपल्याला विद्यार्थ्यांपुढे मांडायचा आहे. तर हा मांडताना किंवा याचं अध्यापन करताना सर्वप्रथम शिक्षकाजवळ काय असलं पाहिजे, तर भूकंपाची संकल्पना त्याला माहीत असली पाहिजे. अजून काय, तर भूकंप निर्मितीची कारणे कोणती आहे किंवा भूकंपाचे परिणाम काय आहे, तर हे तर आपल्याला पाठ्यपुस्तकात मिळणारच आहेत. पण त्याचबरोबर भारतामध्ये भूकंपाचे ठिकाणं नेमके कोणते आहेत किंवा सद्यस्थितीमध्ये कुठे कुठे भूकंप होऊन गेला याचेही ज्ञान शिक्षकाजवळ असणं गरजेचं आहे. म्हणजे भूकंप हा जो काही भाग आहे किंवा हा जो काही आशय आहे तर हा विद्यार्थी म्हणजे तुम्ही स्वतः विद्यार्थी दशेमध्ये शिकून आलेले आहात आणि पाठ्यपुस्तकात पण दिलेलं आहे. पण यापैकी आपल्याला विद्यार्थ्यांना नेमकं काय द्यायचं आहे, तर पाठ्यपुस्तकातला आशय द्यायचा आहे. तर या पाठ्यपुस्तकातल्या आशयासोबतच त्या संकल्पनेच्या संदर्भात जे काही अद्ययावत ज्ञान आहे तर ते अद्ययावत ज्ञानसुद्धा आपल्याला द्यावायचं असतं. आणि एकंदरीत ह्या संपूर्ण घडामोडींचं किंवा या एकंदरीत संपूर्ण आशयाचं ज्ञान शिक्षकाला असणं म्हणजेच काय आहे, त्याला आपण कंटेंट म्हणणार आहोत. तर आता या ठिकाणी आशय कशाला म्हणायचं हे तुम्हाला समजलं. मग आता याच्या पुढे दुसरी संकल्पना म्हणण्यापेक्षा या संकल्पनेतला दुसरा शब्द लक्षात येतो, तो म्हणजे अध्यापन पद्धती. याला आपण इंग्रजीमध्ये मेथोडॉलॉजी म्हणतो. मग मेथोडॉलॉजीचा अर्थ इथे दिलेला आहे, शिक्षकाला ज्या विषय घटकाचे अध्यापन करावयाचे आहे त्या घटकाला अधिक सोपा करून विद्यार्थ्यांपर्यंत सहजतेने पोचविण्यासाठी आवश्यक असणारी अध्यापन पद्धती, शैक्षणिक साहित्य, अध्यापनाचे तंत्र, अध्यापनाचे कौशल्य इत्यादीच्या गोष्टींचे ज्ञान म्हणजेच काय आहे, अध्यापन पद्धती. ही व्याख्या आपण पुन्हा नीट लक्षात घेऊया की शिक्षक म्हणजे आता तुम्ही या ठिकाणी स्वतःला लक्षात घ्या की तुम्हाला भूकंप हा आशय विद्यार्थ्यांना शिकवायचा आहे. मग हा शिकविण्यासाठी आपल्याला तो विद्यार्थ्यांना सोपा करून सांगायचा आहे. कारण भूकंप ही घटना कशी आहे की ही मुलांनी बऱ्याचदा अनुभवलेली नाही आहे. म्हणजे जवळजवळ 90% विद्यार्थ्यांनी ती अनुभवलेली नाही आहे. आणि म्हणून मग काय आहे, तर हा भूकंप नेमका काय आहे किंवा ही घटना नेमकी कशी होते, तर हे आपल्याला विद्यार्थ्यांना पटवून सांगायचं आहे. पाठ्यपुस्तकामध्ये दिलेला आशय केवळ वाचून किंवा केवळ सांगून विद्यार्थ्यांना तो समजणार नाही. आणि म्हणून तो त्यांना आपल्याला काय करावं लागणार आहे, तो सोपा करून सांगावा लागणार आहे. मग हा सोपा करून सांगण्यासाठी आपल्याला विशिष्ट प्रकारची अध्यापन पद्धती वापरायची आहे. मग या अध्यापन पद्धतीमध्ये आपण विविध प्रकारचे उदाहरणं देऊ, विविध प्रकारचे अनुभव त्यांना देऊ शकतो. आपण भूकंपाचा अनुभव कसा देऊ शकतो, जसं त्यांनी रेल्वेच्या प्लॅटफॉर्मवरती उभे असताना जर गाडी जात असेल, रेल्वे जात असेल, तर त्यावेळी तो थोडासा हादरा बसलेला जाणवतो. म्हणजे जो काही प्लॅटफॉर्म आहे तर तो कंपायमान होतो. आणि म्हणून मग असं आपण त्याला अनुभव देऊ शकतो की अशाच पद्धतीने भूगर्भामध्ये काही हालचाली होतात आणि त्यामुळे आपलं जे काही भूपृष्ठ आहे तर ते कंपायमान होतं. म्हणजेच काय, तर त्याला ते हलल्यासारखं जाणवतं, त्याला आपण भूकंप असं म्हणतो. तर हे जे काही आहे तर हे सांगण्यासाठी आपल्याजवळ काय असलं पाहिजे, विशिष्ट अशी अध्यापन पद्धती असली पाहिजे. त्यानंतर काही शैक्षणिक साहित्य असलं पाहिजे. मग शैक्षणिक साहित्य विविध प्रकारचे आहेत, चित्र आहेत, विविध प्रकारचे चित्र असतील किंवा मग आणखी काही प्रतिकृती असतील. तर या ठिकाणी आपण भूकंप या आशयासाठी चित्र किंवा आकृतीचा आपण वापर करू शकतो. तर भू अंतर्गत हालचाली ह्या कशा होतात आणि मग त्यानंतर त्याचा ताण निर्माण होऊन भूपृष्ठ कसं कंपायमान होतं हे विद्यार्थ्यांना सोपं करून सांगण्यासाठी आपल्याजवळ अशा रीतीने काही शैक्षणिक साहित्य असलं पाहिजे. तसंच काही तंत्र पण आहेत, काही अध्यापनाचे कौशल्य पण आहे.
तर या अध्यापनाच्या कौशल्यामध्ये स्पष्टीकरण आहे किंवा फलकलेखन आहे किंवा चेतक विविधता आहे. तर असे अनेक प्रकारचे कौशल्य वापरून आपल्याला हे अध्यापन म्हणण्यापेक्षा हा जो आशय आहे तर हा विद्यार्थ्यांना सोपा करून सांगावा लागतो. तर एकंदरीत अशा दृष्टिकोनातनं ही अध्यापन पद्धती आहे. मग अध्यापन पद्धती म्हणजे काय, आपण काय बघितलं या ठिकाणी, तर पाठ्यपुस्तकातला जो आशय आहे तर हा आशय सोपा करून सांगण्यासाठी शिक्षकाच्या मदतीला असलेली विविध प्रकारची अध्यापन पद्धती, शैक्षणिक साधनं किंवा अध्यापनाचं तंत्र, अध्यापनाचे सूत्र, अध्यापनाचे कौशल्य ह्या सर्वांना एकत्रितरित्या आपण अध्यापन पद्धती असे म्हणणार आहोत. मग आता युक्त हा शब्द काय आहे? आपण आपल्या संकल्पनेला आशययुक्त अध्यापन पद्धती असं आपण म्हटलेलं आहे. मग आशय काय आहे हे तुम्हाला समजलं, अध्यापन पद्धती काय आहे हेही तुम्हाला समजलं. मग आता आपल्याला युक्त या शब्दाकडे यायचं आहे. मग युक्त कशाला म्हणतो आपण, तर इथे दिलेलं आहे की आशय आणि अध्यापन पद्धती या ज्या काही दोन संकल्पना आहेत तर ह्या खूप महत्त्वाच्या आहे, हे आपण लक्षात घेतलं. तर आता इथे काय म्हटलं ते नीट लक्षात घ्या की मात्र शिक्षकासाठी केवळ आशय आणि अध्यापन पद्धती असून उपयुक्त नाही. म्हणजे आपण वरच्या दोन्ही व्याख्यांमध्ये बघितलं की आशयाचं ज्ञान असलं पाहिजे, म्हणजे भूकंप तुम्हाला माहीत असला पाहिजे की भूकंपाचं केंद्र कसं आपण लक्षात घ्यायचं किंवा भूकंपाचा एकंदरीतच आशय नेमका काय आहे हे तुम्हाला तर लक्षात घ्यायचं आहेच, यात प्रश्नच नाही. म्हणजे तुम्ही हा आशय चांगल्या प्रकारे अभ्यासलेला आहे. दुसरी गोष्ट की तो सोपा कसा करून सांगायचा हेही तुम्हाला माहीत झालं आहे, म्हणजे अध्यापन पद्धती कोणकोणत्या आहेत हे सुद्धा तुम्हाला माहीत झालेलं आहे. मग आता ह्या युक्त शब्दाकडे आपल्याला काय लक्षात घ्यायचं आहे, तर बघा या ठिकाणी म्हटलं आहे की शिक्षकाला आशय आणि अध्यापन पद्धती माहीत असून पुरेसे नाही, तर आशययुक्त किंवा आशयानुरूप अध्यापन पद्धतीचा सहजतेने वापर करणे आवश्यक आहे. म्हणजे आशय आणि अध्यापन या दोन शब्दांना एकत्रित आणणारा युक्त हा शब्द शिक्षक आणि विद्यार्थी यांच्या अध्ययन अध्यापनाच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. बघा आता एवढ्या विवेचनानंतर आपण अतिशय थोडक्यात काय लक्षात घेणार आहोत की युक्त हा शब्द जो आहे तर हा आपण अनेक ठिकाणी वापरलेला आहे. जर आपण काही पदार्थांची नावं घेतली तर आपल्याला लक्षात येईल. आता पुढे गुढीपाडवा येतोच आहे, मग यामध्ये आपण बऱ्याचदा आपण श्रीखंड करतो. मग हे श्रीखंड कसं असतं, तर हे केशरयुक्त असतं किंवा विविध प्रकारचे ड्रायफ्रूट टाकून हे श्रीखंड केलेलं असतं. तर मग हे केशरयुक्त किंवा मग पिस्तायुक्त किंवा मग आणखी विविध प्रकारचे आईस्क्रीम्स असतात. मग ह्या आईस्क्रीममध्ये पण फ्लेवर असतात. तर हे जे काही फ्लेवर असतील तर ते आपल्याला वेगळे वेगळे दिसत नाही. जसं आपण केशरयुक्त श्रीखंडाचं जर उदाहरण घेतलं आपण या ठिकाणी, तर श्रीखंडामध्ये अनेक घटक असतात. जसं तुम्हाला माहिती की ते दह्यापासून आपण तयार केले असतात, दही, साखर किंवा मग आणखी त्याला चव येण्यासाठी आणखी इतर पदार्थ असतात आणि केशर असतं. तर ह्या सगळ्या पदार्थांना त्याने काय केलेलं असतं, एकजीव केलेलं असतं. एकजीव केलेलं असतं आणि त्यामधून जर आपण कुठला एखादी पदार्थ वेगळा काढायचा म्हटला तर तो आपल्याला वेगळा काढता येत नाही. अगदी त्याचप्रमाणे आपली आशय आणि अध्यापन पद्धती ह्या जरी दोन आपल्याला संकल्पना दिसत असल्या तरी पण त्या आपल्याला एकमेकांमध्ये इतक्या समरस होणं गरजेचं आहे की त्यामधून आपल्याला त्या वेगळ्या करता येणं जवळजवळ अशक्य आहे. मग आता आपण आणखी थोडंसं सोपं या ठिकाणी करूया की तुम्हाला आशय माहीत आहे आणि अध्यापन पद्धती त्यासुद्धा माहीत आहेत की अध्यापन पद्धती कोणकोणत्या आहेत, शैक्षणिक साहित्य कोणते कोणते असतात. मग आता दुसरं उदाहरण घेऊया या ठिकाणी. जर आपण विद्यार्थ्यांना अक्षवृत्त आणि रेखावृत्त शिकवतो आहे, तुम्हाला माहिती की अक्षवृत्त कसे असतात की ज्या काल्पनिक रेषा आपण आडव्या काढलेल्या असतो त्यांना अक्षवृत्त म्हणतात.
आणि रेखावृत्त कशाला म्हणतो, की ज्या पृथ्वीवरच्या आपण काल्पनिक रेषा उभ्या स्वरूपाच्या काढलेल्या असतात किंवा उत्तर ध्रुव आणि दक्षिण ध्रुव यांना जोडणाऱ्या ज्या उभ्या सरळ रेषा आहेत त्यांना आपण रेखावृत्त म्हणतो. तर हा जो काही आशय आहे हा विद्यार्थ्यांना समजून सांगायचा आहे. आणि मग हा समजावून सांगण्यासाठी अध्यापन पद्धती किंवा मग शैक्षणिक साहित्य कोणकोणती आहे हे पण माहीत आहे. पण मग या अनेक शैक्षणिक साधनांमधलं नेमकं कोणतं शैक्षणिक साधन वापरायचं, तर ते शिक्षकाला या ठिकाणी ओळखता आलं पाहिजे. म्हणजे कोणत्या आशयाला कोणतं शैक्षणिक साधन, कोणत्या आशयासाठी कोणतं उदाहरण किंवा कोणता आशय सांगण्यासाठी कुठली अध्यापनाची पद्धती, तर हे शिक्षकाला योग्य आणि अचूक प्रकारे निवडता येणं आणि केवळ निवडता येणं नाही तर ते त्याप्रमाणे वापरता येणं, याला आपण आशययुक्त अध्यापन पद्धती असं म्हणणार आहोत. मग आता पुढे एक तुम्हाला आकृती दाखवलेली आहे. तर मग हे आशययुक्त अध्यापन पद्धती म्हणजे नेमकं काय आहे, तर हे तुम्हाला या आकृतीवरनं लक्षात येईल. बघा या ठिकाणी 3 आकृत्या आहेत काढलेल्या. पहिल्या आकृतीमध्ये फक्त आडव्या रेषा दिसत आहेत. तर ह्या अक्षवृत्त रेखावृत्त नाही आहे. आपण जरी उदाहरण घेतलेलं होतं तरी या त्या प्रकारच्या रेषा नाही आहेत. तर ह्या ठिकाणी आपण एक सहज उदाहरण घेतलेलं आहे की जर एका चित्रामध्ये आपण आडव्या रेषा काढल्यात आणि या आडव्या रेषांना काढल्यानंतर त्याला जर आपण आशय असं म्हटलं की ह्या आडव्या रेषा म्हणजे काय आहे, आशय आहे. आणि दुसऱ्या चौकोनामध्ये किंवा दुसऱ्या आकृतीमध्ये उभ्या रेषा काढलेल्या आहेत. मग ह्या उभ्या रेषा म्हणजे काय आहेत, तर अध्यापन पद्धती आहे. मग आता या दोघांचं एकत्रीकरण म्हणजे ह्या दोघं एकमेकांमध्ये कशा समरस व्हायला पाहिजे, तर त्या तिसऱ्या चौकोनामध्ये. तिसऱ्या चौकोनमध्ये काय दिसतं आपल्याला, की त्या दोन्ही एकमेकांमध्ये मिक्स झालेल्या आहेत, समरस झालेल्या आहेत. म्हणजे आशय ही संकल्पना आणि अध्यापन पद्धती ही संकल्पना तिसऱ्या चौकोनामध्ये ज्याप्रमाणे समरस झालेली आहे, तर त्याप्रमाणे जर आपण आपलं अध्यापन करणार असू तर त्याला आपण काय म्हणणार आहोत, आशययुक्त अध्यापन पद्धती. मग आता तुम्हाला या आकृतीवरनं लक्षात आलं असेल की आपण जसा आशय घेणार आहोत तर त्या आशयाला अनुरूप अशा स्वरूपाची अध्यापन पद्धती आपल्याला निवडणं आणि त्याचा वापर करणं, याला आपण आशययुक्त अध्यापन पद्धती असं म्हणणार आहोत. पुढे आणखी काही व्याख्या दिलेल्या आहेत. तर यामध्ये सगळ्यात पहिली व्याख्या दिसते की आशययुक्त अध्यापन पद्धती म्हणजे विविध विद्याशाखात स्वतंत्ररित्या दिला जाणारा समृद्ध आशय नव्हे. बघा काय म्हटलं आहे की आशययुक्त अध्यापन पद्धती म्हणजे विविध विद्याशाखांमध्ये स्वतंत्ररित्या दिला जाणारा समृद्ध आशय नव्हे. मग काय आहे, तर पुढे म्हटलं आहे तर शाळेत शिकवायच्या किंवा शाळेत शिकवाव्या लागणाऱ्या विविध संकल्पनांचे आकलन होय. थोडेसे अवजड शब्द यामध्ये आहे, पण हे अवजड जरी असले तरी पण आपल्याला यामध्ये लक्षात काय घ्यायचं आहे की या ज्या काही संकल्पना आहेत ज्या आपल्याला विद्यार्थ्यांना आकलन करून घ्यायच्या आहेत, तर त्याचं ज्ञान म्हणजे काय आहे, आशययुक्त अध्यापन पद्धती. पुढे काय म्हटलं आहे की NCTE जे आपण मागे म्हटलेलं होतं, नॅशनल कौन्सिल ऑफ टीचर एज्युकेशन, तर या संस्थेने दिलेल्या स्पष्टीकरणानुसार आशययुक्त अध्यापन पद्धती म्हणजे निरीक्षणक्षम कौशल्यांच्या परिभाषेत छात्र अध्यापकामध्ये विकसित झालेले आशय आणि अध्यापन पद्धती यांचे सात्मीकरण होय. या व्याख्येमध्ये काय म्हटले लक्षात घ्या की निरीक्षणक्षम कौशल्यांच्या परिभाषेत. मग आता निरीक्षणक्षम कौशल्य म्हणजे काय, की ज्या कौशल्यांचं आपल्याला निरीक्षण करता येऊ शकेल. तर असे कौशल्य छात्र अध्यापकांमध्ये विकसित करायचे आहेत. छात्र अध्यापक म्हणजे कोण, की जे विद्यार्थी या शिक्षकांचं प्रशिक्षण घेत आहेत, म्हणजे तुम्ही सर्व. तर तुमच्यामध्ये या कौशल्यांचं आपल्याला काय करायचं आहे, तर विकास करायचा आहे. पण हा कशा संदर्भातला किंवा कशा स्वरूपाचं कौशल्य आहे हे, तर आशय आणि अध्यापन पद्धती यांच्या एकत्रीकरणाचं.
यांच्या समरसतेचं. तर हे कौशल्य तुमच्या अंगी विकसित करणं म्हणजेच काय आहे, आशययुक्त अध्यापन पद्धती होय. मग आता या वरील दोन्ही व्याख्यांमध्ये काय म्हटलेलं आहे की विद्यार्थी आणि शिक्षक यामध्ये एकात्मीकरणाचं निरीक्षणक्षम आणि व्यक्त असं वर्तन या ठिकाणी आपल्याला करायचं आहे. मग आता 1986मध्ये अमेरिकेचे जे शिक्षणतज्ज्ञ आहे ज्यांचं नाव आहे ली शुल्मन, मग यांनीसुद्धा आशययुक्त अध्यापन पद्धतीची संकल्पना मांडलेली आहे. हे जे काही शिक्षणतज्ज्ञ आहे ली शुल्मन यांनी या आशययुक्त अध्यापन पद्धतीवरती खूप मोठं संशोधन केलेलं आहे आणि म्हणून यांनी अतिशय सोपी अशी व्याख्या केलेली आहे की अध्यापनशास्त्रीय आशयज्ञान म्हणजे आशय आणि अध्यापन पद्धती यांचे संयोगीकरण होय. आशय आणि अध्यापन पद्धती यांच्या संयोगीकरणाला किंवा यांच्या एकत्रीकरणाला आपण काय म्हणणार आहोत, आशययुक्त अध्यापन पद्धती. तर आजच्या तासाला आपण आशययुक्त अध्यापन पद्धतीच्या ज्या काही संकल्पना आहेत त्या अशा रीतीने पाहणार आहोत म्हणजे पाहिल्यात. आता पुढच्या तासाला आपण जो काही पुढचा आपला व्हिडिओ असेल त्यामध्ये 1.1चा जो काही पुढचा भाग आहे तर तो लक्षात घेणार आहोत.